चला प्रीत या किरण मात्रेंना डेडिकेट केली आहे मॅन ऑफ द मॅच प्रीतला आणि सुपर मॅच आपण पाहिली. खरं तर जबरदस्त लढले दोघे आणि या मॅच मध्ये दोन्ही किरण मात्रेंना आणि प्रीतनं देखील चांगला खेळ केला. मॅन ऑफ द मॅच देत आहोत आपण त्याला या स्पर्धेची ट्रॉफी. सामना क्रमांक 3 अर्थात सेकंड राऊंडचा पहिला मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. एक बिग फाईट मॅच टीम वाकलन विरुद्ध टीम दहिसर यांच्यामध्ये. कल्याण डोंबिवली मधले दोन ताकदवर संघ आहेत. दोन्ही संघ तुल्यबळ ताकदवर आहेत, त्यामुळे लढत देखील प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. चला धन्यवाद मच्छिंद्र पाडे सर, धन्यवाद सोनू बांगर. नमस्कार क्रीडा रसिक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. अर्थात ओम साई MTCच्या द्वारे घरी बसून सामन्यांचा आनंद घेतात त्या सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहत आहेत कापरी सिद्धी क्रिकेट मंडळ पालेगाव आयोजित श्रीराम मस्कर व नितीन मारिंगे चषक 2026 पर्व अर्थात बुलेट ट्रॉफी 2026 पर्व गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची दे याचा डोळा. आणि आपण पाहतोय बुलेट ट्रॉफीचा शानदार सोहळा. मॅच नंबर 2 खरं तर मॅच नंबर 3 सेकंड राऊंडची पहिली लढत. एक सामना जिंकल्यानंतर हे दोन संघ एकमेकाविरुद्ध आलेत. अर्थात स्वर्गीय कैलास मस्कर प्रतिष्ठान आणि भूमी 11 जीजी स्पोर्ट वाकलन यांच्या माध्यमातून ही लढत पाहायला मिळेल 4 षटकांची. मागच्या मॅच मध्ये दमदार प्रदर्शन केलं वाकलन टीमनं, मुरबी सारख्या बलाढ्य टीमला परास्त केलं, परंतु या मॅच मध्ये देखील सामना जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ उतरलेत. दोन्ही संघाला मी शुभेच्छा देईल. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एक स्टँडर्ड क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. स्वप्न आणि अभिलाषा मणी बालगून एक मोठं टार्गेट सेट करण्याच्या प्रयत्नामध्ये सलामीवीर ॲज ओपनर मिलिंद पाटील आणि त्याच्या सोबतीनं आदित्य पाटील सलामीसाठी आलेत. एकीकडे ठाणे जिल्ह्याचा शूरवीर नाव त्याचं जीत भोईर, गोलंदाजी माकवती. यस, सामना स्टार्ट. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिला बॉल. लीडिंग एज पाठीमागे झेल टिपलाय. विकेट किपरच्या हातातनं बॉल निसटला आणि स्लिप मध्ये बॉल पकडला गेला. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर मिलिंद पाटील बॅक टू द डगआउट. का गोल्डन डक खरं तर मैदानाच्या आतमध्ये धक्का लागले. दहिसर टीमला शून्यावरती. मिलिंद पाटील बाद झाले. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा
या तिकोटी संगमाच्या आधारे सामना दोन बलाढ्य टीम मध्ये. खरं तर बुलेट ट्रॉफी मध्ये जिंकण्याचं स्वप्न प्रत्येकाचं आहे, अंतिम 4 मध्ये जाण्याचं स्वप्न प्रत्येकाचं आहे, परंतु आज तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पहिला बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे जीत भोईरनं आणि सुरुवात दमदार करून दिली वाकलन टीमला. वाकलन म्हटलं की बाईकचं माहेरघर. जबरजबल 95 बाईक गावामध्ये. मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक आपण पाहिले तर 95 बाईकचं गाव म्हणून ज्याला म्हटलं जाते तो सध्या संघ वाकलन गाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि आज वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली, त्याचा भरपूर फायदा घेतला. पहिल्या मॅच मध्ये मुरबी सारख्या बलाढ्य टीमला परास्त केलं. आता सेकंड मॅच दहिसर टीम समोर आहे. मध्ये फक्त बॉल स्टॉप केला आणि एक धाव मिळाली. एका धावेनं श्री गणेश झालाय. धावसंख्या 1 गडी बाद 1. काल कोणी सी संघ वाईल्ड कार्ड एंट्रीने मैदानाच्या आतमध्ये आला, तो देखील क्वालिफाय झाला सुपर 4 मध्ये. चांगला चेंडू बॅक टू द बॉलर. स्वतः गोलंदाज जीत भोईर चेंडू अडवत आहेत. हवा भरपूर आहे. हवेचा प्रवाह तुम्ही पाहिलं तर आज भरपूर आहे. खरं तर पूर्वीकडून पश्चिमेकडे वारे वाहत आहेत. उजव्या हाताच्या खेळाडूला भरपूर साथ मिळेल. आतापर्यंत एकच धाव आली टीम दहिसरसाठी. फटका ऑन साइड मध्ये खेळायचा होता, परंतु चेंडू मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत शिडिया चिप गई खेत में. विकेट नंबर पहिली, सेकंड विकेट सॉरी मैदानाच्या मध्ये. फलंदाज आदित्य बाद झाले. 1 धावेवरती 2 गडी बाद. आता आमचे अविनाश दादा देसाई यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. विनंती आपल्याला की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. विकेट नंबर सेकंड तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. अगदी क्लायमेट थोडंसं शांत झालंय. डगआउट बॉक्समध्ये पूर्णपणे शांतता पसरली आहे, कारण ज्या दहिसर संघाला आक्रमक खेळीसाठी जाणलं जाते त्या दहिसर संघाचे 2 खेळाडू फक्त 1 धावेवरती बाद झालेत आणि न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. इनॅट क्रमांक 4 चौथ्या नंबरवरती जयेश भोईर आले. 4थ्या नंबरचा खेळाडू. आता आक्रमकता सिद्ध करावी लागेल. सुरुवात पाहिजे तशी झाली नाही, कारण कॅप्टन ॲज ओपनर सलामीवीरांवरती भरपूर विश्वास दाखवला. तो विश्वास सार्थ करता आला आणि 2 खेळाडू अर्थात दोन्ही सलामीवीर मैदानाच्या बाहेर झाल्यात शून्यावरती. एकूण 1 धाव तुम्ही सध्या पाहताय धावपडकावरती आणि गडीबाद झाले 2. कापरे सध्या क्रिकेट मंडप पायगाव आयोजित क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा. चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ झालाय. परफ्यूम डिलिव्हरी, अगदी नाकाला स्पर्श करून जाणारा हा चेंडू आणि डॉट बॉलची समाप्ती. जीत भोईरचं आपण गोलंदाजी पाहतो. प्रतिम गोलंदाजी. आज जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आहे. खरं तर केतन मात्र टीम मध्ये नाहीये आणि ती जिम्मेदारी स्वतः खांद्यावरती घेताना अनेक क्रिकेटची मैदानं जीत भोईरनं गाजवलेत. तो जीत भोईर. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव वाढते. टीमची टोटल धाव पडकावरती 2 धावा लागल्यात. जीत भोईर तुम्ही पाहतात. केतन मात्रे नंतर मित्रो जीत भोईरचं नाव आहे, तो कारण बायकर मॅन केतन मात्रे. हा फुलटॉस चेंडू प्रहार केलाय ऑन साइडला. वाईडिश लॉंगाच्या डोक्यावरनं चेंडू फेकून देतोय. लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द बॉक्स. 6 रन आणि अंतिम चेंडूवरती षटकार आला. अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त. 2 गडी बाद 8 धावा. बैलाचे मालक जगदीश दादा भोईर यांचं आगमन झालं. वेलकम या आपण व्यासपीठावरती. आणि वाकलन संघाच्या गोलंदाजाला विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचं प्राइज संतोष दादा भोईर यांच्याकडून असेल. अनेक पारितोषिकं लावली जात आहेत. एक स्टँडर्ड क्वालिटीची ही स्पर्धा अगदी मलंगडाच्या पायथ्याशी. बघा आपण राईट साईडला जर बघितलं तर मलंगडाचं हे गड आहे. श्री मच्छिंद्रनाथांचं स्थान असलेलं हे गड. खरं तर वर्षभरातनं अनेक पर्यटक त्या गडावरती येतात आणि सध्या तरी रॉपवेची सिस्टम देखील झाली आहे, त्यामुळे अनेक पर्यटक रोज त्या ठिकाणी येत असतात.
हे मलंगड परिसर तुम्ही पाहतात आणि स्पर्धा देखील मलंगड असोसिएशनच्या मान्यतेनुसार आहे. सन्माननीय महेशदादा गायकवाड अध्यक्ष आहेत. आठ धाबा 2 गडी बाद. चांगला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये चेंडू फेकलाय. रन्स नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. रतनजी मानेरकर आमच्या सोबत जॉईन झालेत. एक उत्कृष्ट पंच मलंगड पीएस क्युरेटर. खरं तर गेली कित्येक वर्ष हे काम सातत्याने ते पार करतात. पीएस क्युरेटर इथनं जरी खेळपट्टी पाहिली रोशन तर एकदम पाटा खेळपट्टी, टॉप लेवलची खेळपट्टी रतन मानेरकरनं बनवली. अप्रतिम आहे. तिसरा दिवस असं वाटतही नाही, 3 दिवस झालेत त्या खेळपट्टीमध्ये. चांगला चेंडू, चांगला बॉल आहे. जोपर्यंत चेंडू सिलिमिडॉनला फील्ड होईल तोपर्यंत एक धाव प्राप्त केली. एका धाब्याने टीमची टोटल पुढे चालली. धावपडकामध्ये 9 धाबा लागलेत. षटक नंबर तुम्ही सध्या 2 पाहतायत. जो सध्या बॅटिंग करताना टीम दैसर थोडासा शांत क्रिकेट अपेक्षा भरपूर आहे राहुल कडनं, कारण राहुल मागच्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी, बुलेटचा मानकरी. त्यामुळे आज पहिल्या मॅच मध्ये जी आक्रमकता त्याने सिद्ध केली ती आक्रमकता त्याच्याकडनं अपेक्षित असेल. बॉल चांगला आहे, परफेक्ट होता, परंतु बॅट वरती मिडल झालाय आणि बॉलला फेकून दिलाय. वाईड लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. षटकार. टोटल षटकाराबरोबर आता 15 धाबा, 15 रन, लॉस ऑफ 2 विकेट, 2 ओव्हर प्रोग्रेस. खरं तर या षटकामध्ये चेंडू फेकले गेलेत आतापर्यंत 3, म्हणजे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये 7 धाबा दिल्यात. गोलंदाजी करताना मैदानावरती मयुरेश भोईर. चांगला चेंडू समोर खेळतात. ऑन साइडला फिल्डर आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. सिंगलच्या बनवते धावसंख्या पोहोचली ती 16 धाबा. सिंगल डबलला प्राधान्य दिले. सिंगल डबलच्या माध्यमातून एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. 4 षटकांची लढत आहे. कमीत कमी 40, 45, 50 हे टार्गेट सेट करावं लागेल, कारण वाकण टीमची बॅटिंग ही खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर एक मोठं तगडं आव्हान ठेवणं फार गरजेचं आहे. कोलोबा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. ऑन साइडला पुन्हा एकदा लॉंग ऑन रिजन मध्ये फिल्डर आलेत. एक धाव मिळाली. सिंगल धाव पुढे चालली आहेत. यो ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है, पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती उड़ान, बार बार तीन का उठाना होता है. सिंगल डबल चौकार षटकात तुम्हाला एक मोठं टार्गेट सेट होईल. पाठीमागे यष्टीरक्षक स्वतः जीत भोईनं बॉलला कॅरी केलं आणि विकेट मिळते. विकेट नंबर 3, अर्थात तिथे 17वती धक्का लागलाय. 17 रन, लॉस ऑफ 3 विकेट. तिसरा धक्का मैदानावरती लागलाय. दादाला तोडच नाही, दादाला तोडच नाही, समीर दादाला तोडच नाही. लाखाचं बक्षीस लावलंय त्यांनी, कमीच नाही हो काही, कमीच नाही हो काही, त्यांना कमीच नाही हो काही. अंबरनाथ युवा सेना उपशहर अधिकारी आहे, अंबरनाथ युवा सेना उपशहर अधिकारी. स्वर्गीय श्रीराम मस्कर चषक ठेवलाय भारी, स्वर्गीय नितीन वारिक चषक ठेवलाय तो भारी. टोटल झाले त्या 2 षटकामध्ये 17 धाबा. 17 आणि खतरा असं म्हटलं जाते. खरं तर 17चा खतरा 17 नोव्हेंबर 2012 दुपारी 3:33 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधार पसरला. भर दुपारी एका तेजस्वी सूर्याचं अस्त झालं आणि आज नकळत का होईना त्यांच्या आठवणी तर डोळ्यामध्ये अश्रू येतात, अंगावरती शहारे उठून येतात. असे सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे निधन झालं. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता आणि पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा दबदबा होता. डोळ्यातून वाहणारा अश्रूनाच मुभा आहे, कारण साहेब तुमच्याचमुळे मराठी माणूस आज उभा आहे.
फलंदाज बाद झाले. खरं तर राहुल एक विस्फोटक काढू त्याच्या खेळीचा अंत झालाय. ज्या विकेटची खरंच गरज होती मैदानाच्या आतमध्ये आणि तो विकेट लवकर काढलाय वाकलन टीमनं. प्लेड ऑन खरं तर बॅटची एज लागली आणि त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. प्लेड ऑन माध्यमातून हा विकेट मैदानाच्या बाहेर होतो. 17 अजून एक धक्का लागला. खरं तर 17चा धक्का आता मैदानाच्या आतमध्ये 3 दैसरला लागलाय. 17 तिसरा विकेट पडला आणि 17 लगेच चौथा विकेट पडलाय आणि तो पण म्हणजे विस्फोटक काढू मधल्या पळीतील राहुल बॅक टू द डगआउट. विकेट मिळाली. करणनं अप्रतिम गोलंदाजी केली. पहिल्याच बॉलवरती विकेट काढली राहुलची. कारण राहुल विस्फोटक काढू होता. मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं खरं तर पहिल्याच मॅच मध्ये दमदार खेळ. कानपोली सारख्या बलाढ्य टीम विरुद्ध लगातार 4 चेंडू 4 षटकार ठोकले. सगळ्यात विस्फोटक खेळ त्याने त्या मॅच मध्ये केली. परंतु या मॅच मध्ये त्याला फारसं काही करता आलं नाहीये. राहुलची बॅटिंग तुम्ही पाहिली तर केवळ 3 धावा त्याने 5 बॉल मध्ये केल्या. तो राहुल बाद झाल्यानंतर आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन महेंद्र भोईर. बरीचशी वर्ष क्रिकेटला दिली संघ एकजूट ठेवलाय महेंद्र भोईर. तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दहिसर संघाचा मधल्या पोळीतील एक विस्फोटक काढू. आता जिम्मेदारी खूप आहे कारण क्रिकेटमध्ये मित्र जिम्मेदारी निभवणं कठीण असतं. जिम्मेदारीला ढकलणं सोपं असतं आतापर्यंत. परंतु दहिसर टीमच्या खेळाडूने तेच केलंय. अगदी सुंदर चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ झाला, टॉस झाला आणि फलंदाजाला बीट करत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. काय गोलंदाजी आहे. फिल्डिंग रचना तुम्ही पाहतायत. ऑन साईडला तब्बल 3 खेळाडू जबरजबल 4 खेळाडू तैनात केले गेलेत. लॉंग ऑन त्यानंतर डीप मिड विकेट त्यानंतर स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग हे 4 खेळाडू बाउंड्री लाईन वरती आहेत. ऑफ साईड मध्ये लॉंग ऑफ फक्त एक तैनात केली गेली बाउंड्री लाईन वरती आणि इनफिल्ड मध्ये तुम्ही पाहतायत कव्हर पॉईंट ला एक खेळाडू आहे. त्यानंतर बॅकवर्ड पॉईंट ला एक खेळाडू आहे. स्लिप मध्ये एक खेळाडू आहे. लेग स्लिप ला एक खेळाडू आहे. हे खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये आहे. कट करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. एक धाव त्या ठिकाणी प्राप्त केली. जीत भोईनं रिक्स उठवली. जीत भोईला माहिती एका धाबेपेक्षा विकेट फार महत्वाची. 22 स्वरूपात धावा आल्यात. जीत भोईनं एका धाबेसाठी रिक्स उठवली. खरं तर डायरेक्ट हिट लागलं असतं तर एका खेळाडूला माघारी परतावं लागलं असतं. हा प्रयत्न जीत भोईचा होता परंतु ऑफिशियल ठरलेत. रन्स मिळाली 1. सिंगल बरोबर टीमची टोटल 18 धावा. गडी बाद झाले 4. 3 चेंडू फेकले. त्या ओव्हरमध्ये काय गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल परंतु पडल्यानंतर आता अगदी फलंदाजाला बीट करतो. ऑफस्टंपच्या बाहेर निघाला. पंचांनी त्याला वाईट घोषित केलं. इन खरं तर आउट स्विंग करत असताना बॉल जास्त बाहेर गेला. चला पंचांचा डिसिजन काय तो योग्य मानावा लागेल. टोटल धाबा झाल्यात. त्या धाबडकापती आमचे स्कोर सांगतात आम्हाला 19. 19 रन लॉस ऑफ 4 विकेट. षटक नंबर तुम्ही 3 पाहतायत. यानंतर होणारी लढत चला दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहायचेत. मॅच नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ती म्हणजे भावाले ब विरुद्ध RCC राया. दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करेल की आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायची. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. बॅटची एज विकेट मिळाली आहे. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. 19 धावेवरती 5वा गडी बाद. होता खरं तर 4 चेंडू 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. धाबा संख्या 19 वरती. 19 रन लॉस ऑफ 5 विकेट. खरं तर दहिसर संघ आता पूर्णपणे दबावाला बली पडलाय. जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात करता आली नाही आणि त्यानंतर काय घडलं की मॅच मध्ये वाकलन टीमनं आतापर्यंत गोलंदाजी चांगली दाखवली आहे. त्यांची गोलंदाजी त्यांची फिल्डिंग दोन्ही क्षेत्रामध्ये स्टँडर्डपणा दाखवले आणि आतापर्यंत दहिसर सारख्या बलाढ्य टीमला थोडं शांत केलंय. ज्या दहिसर टीमनं पहिल्या मॅच मध्ये कानपोली सारख्या बलाढ्य टीमला परास्त केलं परंतु या मॅच मध्ये गोलंदाजांसमोर त्यांचं काही चाललं नाहीये. कारण आतापर्यंत 19 धावा करताना
5 गडी बाद झालेत. 7व्या नंबरचा खेळाडू आता मैदानाच्या मध्ये आकाश पाटील. आकाश पाटील मैदानावरती दाखल झालाय. कट करायचं होतं, चेंडू पडल्यानंतर अगदी वेगवान होता, फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. फलंदाज चेंडूकडे आशाभूत नजरेनं पाहत राहिला. त्याला वाटलं की चेंडू बाहेर जाणार, परंतु हा चेंडू चांगला होता. पंचांनी खरं तर डॉट घोषित केलाय. धावसंख्या आपण पाहिली तर आता केवळ 19 धावा. ओव्हर नंबर 3 आता अंतिम चेंडू असेल. 17 चेंडूचा खेळ झाला आणि केवळ 19 धावा दैसर टीमनं केल्यात. यावेळीचा चेंडू स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चाललाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव मिळेल, फक्त एकच धाव. ओव्हर नंबर 3 समाप्त झालेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद, फक्त 20 धावा. संगीत डेजेच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून दिली. मराठी माणसाचा मानबिंदू आणि मराठी माणसाचा पाठीचा कणा जरा ताट असेल ना, ते एकमेव कारण म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, ज्यांचा जन्म झाला होता 23 जानेवारी 1926 ला आणि मृत्यू झाला 17 नोव्हेंबर 2012. म्हणजे 86 वर्षाचं वादळी आयुष्य फक्त मराठी माणसासाठी ज्यांनी जगलं. आणि खरं तर त्यांचं संगीत सध्या डीजेच्या माध्यमातून ऐकलंय. एकूण धावा झालेत ते 3 षटकामध्ये 20 आणि आता शेवटचं अंतिम षटक प्रगतीवरती आहेत, ज्यामध्ये टार्गेट सेट होईल टीम वाकणच्या समोर. गोलंदाज उमेश भोईर अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. चला, राया संघ कॅप्टन आणि टीम भावाले ब राया संघाचे कॅप्टन आलेत. यस, या ठिकाणी उपस्थित आहेत. राया संघ वेलकम, आपलं स्वागत. चला, भावाले बी संघाचे कॅप्टन आपण इन्व्हाइट करतो की आपण टॉससाठी या. एक जबरदस्त लढत, तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एक भिवंडी परिसरातला संघ तुम्ही पाहणार आणि एक टिटवाला परिसरातला संघ तुम्हाला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. इट इज अ वाईड. पंचांचा इशारा वाईट बॉलचा. अतिरिक्त रन्स टीमची टोटल 21 रन. या स्पर्धेचे सर्वा दमदार, खरं तर थोड्याच वेळानंतर एंट्री होणार, ते म्हणजे या स्पर्धेचे दमदार आयोजक पंढरनाथ दादा बारिंगे यांचं थोड्याच वेळानंतर या ठिकाणी आगमन होईल. खरं तर गेली कित्येक वर्ष ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॉडीपेक्षा दूर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. आता ओव्हर नंबर 4 सध्या आपण पाहिलं तर शेवटचं अंतिम षटक उमेश भोईर जो अंतिम षटक फेकतो. आतापर्यंत एक चेंडू त्यानं फेकले, एक अतिरिक्त धाव. आतापर्यंत धावा आहेत ते 21 रन. लॉस ऑफ 5 विकेट. एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल, कारण मी ते सांगितलं की वाकलन टीम म्हटलं की एक ताकदवर संघ आहे आणि आज त्यांना वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि त्यानंतर चेंडू चांगला आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाहीये. यावेळेस बॅकअप होतं, जर दिलं असतं तरी सुद्धा खेळाडू होता, परंतु जित भोईरनं पाहिलं मागच्या ओव्हरमध्ये एक डायरेक्ट हिट दिला, त्याचा परिणाम एक धाव मिळाली. आणि एक धावीची किंमत काय असते हे जित भोईरला नक्की माहिती आहे, कारण जित भोईर एक मोठा खेळाडू. जवळजवळ आतापर्यंत 20+ बाईक त्याच्या नावावरती आहेत तो जित भोईर. आडव्या पॅटनं खेचलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे अप्रतिम झेल. विकेट नंबर 6. 21 धावेवरती 6 गडी बाद. मध्ये ही लढत पाहायला मिळते. ठीक दुपारच्या आपण पाहिले तर घड्याळामध्ये वाजलेत 1:29 आणि तिसरी मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये. थोडं स्पीडअप करा, वेळ आपल्याकडे कमी आहे. प्लीज सगळ्यांनी सहकार्य करा, कारण वेळेची किंमत ही नेहमी तुम्ही वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 5 रुपयाला असतो तो रात्री रद्दीमध्ये 5 रुपये किलोने विकले होते. सांगायचे तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है.
हा चेंडू पडल्यानंतर अगदी डीप राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती. या षटकामध्ये देखील उमेश भोईचं षटक फार चांगलं पाहायला मिळतंय, कारण आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, एकच अतिरिक्त धाव दिली त्या ओव्हरमध्ये. पहिला चेंडू वाईट फेकला, त्यानंतर इथे 4 बॉलमध्ये 1 विकेट मिळाली आणि एकही धाव त्याने दिली नाही आतापर्यंत. पाठीमागे झोपून फटका चाललाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये, सीमारेषा बाहेर 4 रन. आवऱ्या बैलाचे मालक जगदीश दादा भोईर यांचं आगमन झालंय. दादा आपलं स्वागत आहे. आज कापरी सिद्धी क्रिकेट मंडळ पाळेगाव आयोजित तुम्ही स्पर्धा पाहताय, बुलेट ट्रॉफी. धावसंख्या 25. आता शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम चेंडू. गोलंदाज तयार उमेश. कट केला, पुन्हा एकदा चाललाय त्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक ठेवले त्यावेळेस 1 धाव मिळाली. डबलसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील वेगानं पूर्ण केली. तिसऱ्या धाब्याचा कॉल केला आणि ही तिसरी धाव देखील पूर्ण झाली. एकूण 3 धावा या चेंडूवरती मिळाल्या. अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त होतंय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना इथे धावा मिळाल्यात ते म्हणजे 28 आणि 29 धाबेचं आता टार्गेट उभं केलं या मॅच मध्ये. टीम वाकलनच्या समोर 28 धाबा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना गावदेवी दहिसर संघाने केले. 29 धाबेचं टार्गेट या मॅच मध्ये असेल. एक बिग फाईट लढत पाहायला मिळेल येणारी. तर या दरम्यान मॅच होणार स्वर्गीय श्रीराम मस्कर RCC राया विरुद्ध प्रतीक किलेबंड भाबाले ब यांच्यामध्ये लढत होईल. समीरदादा देसाई या स्पर्धेचे आयोजक आहेत. आमचे बर्थडे बॉय आज वाढदिवस आहे त्यांचा आणि मॅच नंबर पहिल्या फेरीत 3. अर्थात टॉस जिंकलाय टीम प्रतीक इलेव्हन भाबाले ब संघ. काय म्हणशील, टॉस जिंकलाय, डिसिजन? फिल्डिंग. समोर राया संघ एक अप्रतिम ताकदवर संघ आहे. कितीपर्यंत रोखलं पाहिजे? 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी 10 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. अनेक स्पर्धा खेळतात तुम्ही रायगडात जाऊन किंवा आपल्या परिसरामध्ये सामने खेळतात. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे मॅन ऑफ द सिरीज साठी बुलेट आहे. तू काय म्हणशील? स्पर्धा खूप छान आहे. गेल्या वर्षी पण खेळलेलो इथं आणि स्पर्धेमध्ये खेळायचा आम्हाला चान्स दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. हे होते कॅप्टन. टॉस गमावला, टॉस महत्वाचा असतो, परंतु या टॉसमध्ये आता बॅटिंग करायची. टॉस जिंकला असतं तर काय डिसिजन असतं? फिल्डिंग केली. आता बॅटिंग करायची. काय सांगशील, 5 ओव्हरमध्ये किती मोठं टार्गेट झालं पाहिजे? मोठाचं नाही, पण समोरच्या टीमला चांगला टार्गेट देऊ आणि त्याला डिफेंड पण करू. स्पर्धेबद्दल काय म्हणशील? अनेक स्पर्धा आपण खेळतोय, एक प्रथमच अशी स्पर्धा जिथे मॅन ऑफ द सिरीज साठी बुलेट आहे. स्पर्धा तर खूप छान आहे आणि आयोजन पण खूप छान आहे. आणि सोनुदानी मला वरपला सांगितला होता का बुलेट मॅन ऑफ द सिरीज आहे, तुम्हाला खेळायचं आहे, आणि त्याही आमच्यावर विश्वास दाखवला, त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. हे होते कॅप्टन रायाचे आणि प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम. प्रतीक इलेव्हन भाबाले ब वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. नाव बॅक टू क्रिकेट. आपण बघूया मॅचच्या दिशेने व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर आलेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा समीरदादा देसाई यांच्या वतीनं, त्याचबरोबर जितदादा मस्कर यांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आज आहे या स्पर्धेतील 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील हे सामने आपण पाहतोय. मान्यवर भरपूर आलेत. खरं तर या ठिकाणी पहिलं सत्र आपण पाहिलं. 28 धाबा केबल केल्यात आणि 29 धाबेचं टार्गेट या मॅच मध्ये असेल. टार्गेट छोटं किंवा मोठं नसतं, परंतु आपल्याला मैदानाच्या आतमध्ये लढायचं आहे, कारण सामना जिंकण्यासाठी तुम्हाला संघर्ष करायचा आहे. बिना संघर्ष तो कोई महान नहीं बनता और जब तक ना पडे चोट हथोड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. पाहूया मॅच कशी असेल मैदानावरती. धाबा डिफेन्स होतील की धाबा चेस केला जाईल, आपण ऐकूया सेकंड सत्रामध्ये मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. थँक्यू योगेश. थँक्यू सोनू. या बोलूया सामन्याकडं. 29 धाबाच्या लक्षाचा पाठलाग करायच्या 4 षटकांच्या सामन्यामध्ये दोन्ही संघाने एक सामना जिंकल्यानंतर मात्र मागची लढाई विसरून पुन्हा एकदा नव्यानं सज्ज होते हे दोन्ही संघ विजयासाठी. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. आज जमीर दादांचा वाढदिवस, त्यांना वाढदिवस खूप साऱ्या शुभेच्छा. सर 1 मिनिट थांबवते, फक्त 1 मिनिट. शेखरजी गुप्ता या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्योजक यांचं आगमन झाले आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल.
आमचे समीरदादा देसाई यांना विनंती करतो की आपल्या शुभास्यपन शेखरजी गुप्ता साहेबांचा सन्मान करावा. येस मच्छिंद्र पाटील सर. जिंकण्यासाठी 29 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत दुपारचं 17 वाजता ते 1:35 जबरेश युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला पाहतात आहे त्या स्वागत आहे तुमचं. स्वर्गवासी श्रीराम मस्कर व स्वर्गवासी नितीन वारंगे चषक 2026 बुलेट ट्रॉफी 2026 पर्व आपण पाहतो 9व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. समीर दादा देसाई आणि त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण सातत्याने पाहतोय. आणि स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार अजून एक पंढरनाथ शेठ वारिंगे नगरसेवक, मागचे 30 वर्ष नगरसेवक पदावरती विराजमान असणारे त्यांचं काही क्षणामध्ये आगमन होईल या मंचावरती. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. सलामीची जोडी मैदानात पाचारण केली जाते. सलामीची जोडी सज्ज होते. मागच्या सामन्यात खूप चांगली कामगिरी करणारा 10 धावांचं योगदान देणारा फलंदाज टाकरेंडला ऑन द टॉस आणि चेडू मिड विकेटच्या डोक्यावर पिवांचा सुंदर बापर पॉवरफुल शॉट वन बॉल सीमा पार चौकार. समीर देसाई दादाला तोडच नाही, दादाला तोडच नाही, समीर दादाला तोडच नाही. लाखाचं बक्षीस लावलंय त्यांनी कमीच नाही हो काही, कमीच नाही हो काही, त्यांना कमीच नाही हो काही. ऋषी भोईर मागच्या सामन्यामध्ये 10 धाबा कुठल्या होत्या. पहिल्या चोटी चौकार मारला होता, आता देखील तोच चौकार. मात्र मगाशी त्याने फाईन लेगलीचा चौकार मारला होता, आता त्यांना लॉंग ऑनला क्लिअर केलाय. शॉट ऑफ लाईन चेंडू बाउन्स डिलिव्हरी त्याचा फायदा उचलत असताना योग्य पॉवरफुल शॉट दाखवलाय P1 मध्ये आणि सुरुवात दमदार करतोय. संघासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये छत्रपुढे सरकला, त्याच्या मागे कव्हर करतोय चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझनला. मात्र 2 धाबा पूर्ण करे फलंदाज. खूप चांगली फलंदाजी आज आपण पाहिले. ऋषी भोईरची मागच्या सामन्यामध्ये देखील चांगल्या संघाला फ्लाइंग स्टार्ट दिला होता. तो आता मात्र 2 धाबा कुठत असताना जीत भोईर मागच्या सामन्यामध्ये अपयशी ठरला होता. मात्र आता त्याला बघायचं कधी स्ट्राईक मिळाला. मागच्या सामन्यामध्ये P1 मध्ये त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती. 7 चेंडू तो नॉन स्ट्राईकला उभा होता. 7व्या चेंडू जशी स्ट्राईक मिळाली त्याचा बाद झाला होता. गोलंदाज तयार, वेगवान गोलंदाज कट केलाय. चेंडूला चेंडू ट्रॅव्हल जातो एक्झॅक्टली यस बॅकवर्ड पॉईंट रिझम शॉर्ट पॉईंटला कव्हर करते. परत 1 धाव मिळणार. दोन्ही फलंदाज मात्र वेगान धाव उभारण्याचा प्रयत्न करतात. दैसर संघानं मागच्या सामन्यामध्ये चांगलं एंटरटेनमेंट केलं होतं. मात्र राहुल या सामन्यामध्ये फारशी कामगिरी करू शकला नाहीये. त्यामुळे सांघिक धावसंख्या फार कमी पाहायला मिळाली. फक्त 28 धावसंख्या. 6 गड्यांच्या मोबदला मोजावा लागला. 28 धावा कुठे 4 षटकांच्या झटपट क्रिकेटमध्ये 29 धावांचा पाठलाग करतोय जीत भोईर टाकरेंडला. मागच्या सामन्यामध्ये अपयशी झाला होता. आता मात्र बघायचंय कशा रीतीने योगदान देईल. गोलंदाज तयार, वेगवान सुमित येत असताना सुमितचा चेंडू वाडा शॉट मॅग्निफिसंट स्ट्रोक लॉंग ऑफला क्लिअर केलाय. चेंडू सीमा पलीकडे पहिला चौकार जीतच्या बॅटमधनं. भरपूर वर्ष क्रिकेटचा अनुभव दाखवत असताना फ्रंट फुटला आला, स्टेप आउट झाला आणि योग्य प्रत्युत्तर देत असताना चेंडू लॉंग ऑफ मधनं एक्झॅक्टली काढलाय त्याने. चेंडू चौकारासाठी इनफिल्डच्या वरनं केलेला फटका खूप सुंदर आहे. एलिव्हेशन दाखवलं होतं. मोठा फटका हिट केला, लॉफ्टेड ड्राईव्ह आणि चेंडू ट्रॅव्हल लॉंग ऑनच्या डोक्यावरनं टावरिंग 6. तर 17 धावसंख्या धावफलकावरती तर काही क्षणामध्ये पंढरनाथ शेठ वारिंगे यांचं आगमन होईल. दादांचं आगमन होईल आणि दादांच्या आगमनासाठी आम्ही सर्व सज्ज. दादा VIP एंट्री दादांची नेहमी असते स्पर्धेमध्ये. पंढरनाथ शेठ वारिंगे जे मागच्या 30 वर्षामध्ये लगातार नगरसेवक राहिले आहेत. त्यांचं कार्य अफाट आहे आणि या स्पर्धेत देखील त्यांचं भरपूर योगदान असतं. या स्पर्धेचे शिल्पकार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या काही क्षणामध्ये आगमन होईल. षटकाची सांगता 17 धाबा धावफलकावरती दमदार सुरुवात. पिवनचा योग्य वापर जीत भोईरनं मारलेला षटकार चौकार आणि त्याला साथ दिली ती ऋषिकेश भोईरनं. त्यानं पहिला मारलेला चौकार, त्यानंतर मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी आणि त्यानं कुठल्या 3 चेंडूमध्ये तब्बल 7 धाबा तर मात्र जीतनं कुठल्या मागच्या 3 चेंडूवरती एक चौकार षटकारच्या मदतीनं 10 धाबा. एकूण धाबा 17. चांगली भागीदारी मैदानावरती. राहुल मी मागच्या सामन्यामध्ये मागाशी म्हटलं होतं की दैसर संघ मागच्या वर्षी फायनल खेळलेला सामना आहे
आणि एका धावेसाठी सामना गमावा लागला होता. वडिले बी संघाने तो सामना जिंकून चॅम्पियन ठरला होता आणि राहुलचा संघ म्हणजे दैसर संघ रनअप ठरला होता. मात्र वाकलन संघाला यावर्षी या स्पर्धेमध्ये व्हाईट कार्ड एंट्री मिळाली आहे. बघायचं आहे, पहिला सामना दमदार जिंकला आणि या सामन्यामध्ये मागच्या सामन्यामध्ये वाकलन संघानं 12 चेंडू 32 आव्हान सहज पूर्ण केलं. आता त्यांच्या समोर 29 आव्हान आहे आणि पहिल्या षटकामध्ये 17 धावा. त्याला समीकरण सोपं झालं आहे. खूप मोठं आव्हान आहे दैसर संघासमोर. जीतला थांबवणं आणि फलंदाज ऋषिकेश भोईरला थांबवणं हे फार मोठं आव्हान आहे. गोलंदाजीचे ते परिवर्तन आदित्य पाटील. बिबनचं षटक संपल्यानंतर फिल्डिंगमध्ये काही भरपूर चेंजेस, भरपूर खेळाडू सीमा रेखा रगत. एक एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळतो ते मिड विकेट, एक एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये एक एक्झॅक्टली कव्हर पॉइंट. अक्षय पाटील गोलंदाजीमध्ये येत असताना गोलंदाज वेगवान अक्षय तयार होतोय. उर्दी विकेट या स्कूप करण्याचा प्रयत्न नाही जमलं. फॉलिंग स्लिप देखील मारायचं होतं, नाही जमलं. बॉडीचं बॅलन्स चांगलं ऋषीचं एक वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या 3 चेंडूचे 7 धावा कुठल्या त्या फलंदाजानं पहिला चौकार, नंतर डबल, नंतर सिंगल, नंतर नॉनस्टॉकला गेला आणि दुसऱ्या षटकामध्ये त्याला पुन्हा एकदा संधी मिळाली. जितने मध्ये 3 चेंडू 10 धावा कुठल्यात, एकूण धावा 17. हो लवली हिट लॉंग ऑफच्या डोक्यावर नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि पंचाचा इशारा येतोय. यस पंच सांगतील 1 बाउन्स सीमा पार चौकार. देवाची कृपा पंढरी दादा हाय समीर देसाईवर पाय त्यांच्यावर पाय त्यांच्यावर. चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा दुसरा चौकार दाखवत असताना आपल्या इनिंगचा तो मात्र भोईर. चांगला फटका गॅपमध्ये ऋषिकेशला मिळणार. अजून एक चौकार. एक चेंडू जबरदस्त एंटरटेन करत असताना मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम ऋषी भोईर. लगातार मोठे फटके दाखवत असताना आणि सामना जिंकण्याच्या अगदी जवळ आलाय. 25 धावा 25 विदाउट लॉस. व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर्स. खूप चांगली फटकेबाजी करत असताना आणि फक्त 4 धाब्यांची गरज. मागच्या चुकातनं शिकला वाकलन संघ. मागच्या सामन्यात काही चुका झाल्या होत्या. सामना शेवटच्या टप्प्यात आला होता. ते आता त्यांना करायचं नाही. सामना लवकर फिनिश करायचा आहे आणि मागच्या चुकातनं शिकून हा संघ पुन्हा उभारी घेत असताना पाहायला मिळतोय. मी मगाशी देखील म्हटलं होतं एक दादा संघ वाकलन संघ आणि तेवढ्याच ताकदीचा मागच्या वर्षीचा रनअप संघ तो म्हणजे दहिसर संघ. हो रिवास चांगला फटका आणि याचबरोबर एकदा मिळणार जे निश्चित कबर करबंद पुढे सरकलाय एक्झॅक्टली पॉईंटमध्ये त्याचा बॅकवर्ड पॉईंटला आणि सहज आपण सामना जिंकू शकतो दाखवलंय. जितने देखील संयम सोडला नाहीये आणि फक्त 3 धाबांची गरज. मागच्या सामन्यामध्ये जीत एकाच चेंडूवरती आउट झाला होता. पहिल्या P1 मध्ये 7 चेंडू नॉस्टॉकला उभा होता. आता मात्र त्याने देखील संयम धरलाय आणि चांगली फलंदाजी करत असताना लक्ष्यमच्या थोडासा बाहेर चेंडू. पंच सांगतील यस वाईटचा इशारा पंचाकडे आलाय. अगोदर धावा कमी त्यामध्ये वाईट परिस्थिती संघाची होऊ शकते. जी यस निश्चित होऊ शकते आणि फक्त 2 धाबांची गरज. वाकलन संघ आता मात्र माघारी बघण्याची त्यांची आता इच्छा नाही आहे कारण मगाशी झालेल्या चुका मगाशी झालेलं ते सावट हरण्याचं सावट होतं. मात्र तो सामना जिंकलाय जबरदस्त. किरणने केलेली फटकेबाजी कोण विसरणार आणि त्याला साथ दिली ती प्रीतनं. त्याने देखील लगातार 2 षटकार मारून सामना फिनिश केला आणि वाकलन संघाने विजय प्रस्थापित केला. मागच्या सामन्यामध्ये राहुलनं कुटलेले 4 षटकार एका षटकामध्ये 23 सामाजिक असणार. पंचांचा चेंडू सीमा पारचा इशारा झाला चौकाराचा आणि अशा सामना चेंडू पोहोचला नाहीये. कॅमेरामॅन सांगतील आम्हाला यस एकच धाव मिळणार. 2 धावांची गरज. सामन्यामध्ये मजा आली नाहीये. मात्र फटकेबाजी चांगली पाहायला मिळाली. ऋषी भोईर आणि जीतची फटकेबाजी चांगली पाहायला मिळाली. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये स्पर्धा. उद्या मात्र प्रेक्षकांना निरोप देणार. उद्या या परिसरातील संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. ॲक्शनमध्ये 8 संघ आणि तदनंतर सेमीफायनल नंतर फायनल नंतर बुलेटची चावी कोण घेऊन जाणार. या बुलेटवरती थाटामाटात कोण सवार होण्याची उत्कंठा उद्या मात्र शिकेला पोहोचणार. फुलटॉस प्रचंड प्रहार आणि हा चेंडू सीमा पार चौकार. अशा रीतीनं सामना जिंकला वाकलन संघानं. कधी सामना सुरू झाला कधी संपला कळलंच नाहीये. लवकर सामना फिनिश केलाय. मागच्या वर्षी रनर अप संघ स्पर्धेतनं बाहेर जाताना पाहायला मिळतोय. येस हार्ड लक राहुल अँड टीम दैसर टीम अँड गुड लक जीत अँड ऋषिकेश भोईर. हार्दिक अभिनंदन वाकलन टीम.
एक ATM कार्ड आम्हाला सापडलंय. कोणाचं असेल त्याने घेऊन जा. पूजा बोरसे त्याच्यावरती या ठिकाणी ATM